तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। निवडीसाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परीक्षा जी आहे तुमची घेतली जाणार नाहीत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 4/10/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहितीची आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयोमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील डिटेलमधील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मेडिकल ऑफिसर या पदासाठी निघालेली आहे। 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल सोबत DGO असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 70 वर्षापर्यंत तुम्ही वयाची मर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे। 60,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे फुल टाइम मेडिकल ऑफिसर या पदासाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 70 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 60,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदासाठी 3 वॅकन्सीज आहे। BSc तुमचं झालेलं असेल सोबत DMLT झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ANM या पदासाठी 14 वॅकन्सीचे ANM साठी या ठिकाणी आहे। ANM तुमचं जर झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। 18,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर इम्युनायझेशन फील्ड मॉनिटर या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, टायपिंग स्किल मराठी आणि इंग्रजीमध्ये तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। या ठिकाणी निवड जी आहे तुमची डायरेक्टली मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। 1/10/2024 रोजी मुख्य इमारत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे थेट मुलाखतीसाठी तुम्हाला जायचे आहे। 24/9/2024 ते 4/10/2024 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 वाजल्यापासून ते सकाळी 4 वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डेटा सेंटर, सिटी मार्बल बिल्डिंग, औरंगापुरा, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात अर्ज तुम्ही सादर करू शकता। फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे। डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी फीस पेमेंट भरायचे आहे। डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्हाला औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थी सोसायटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद या नावाने काढायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। माननीय आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या नावाने अर्ज तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आता आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।